9 जानेवारी चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म। नमस्कार। झाडांआधी आम्हाला कापा असे म्हणत झाडाला मिठी मारायला शिकवणारे सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म 9 जानेवारी 1927 मध्ये उत्तराखंडाच्या पहाडी प्रदेशात टिहरी जवळच्या गावात झाला। 1970 साली उत्तराखंडामध्ये आलेल्या विनाशकारी महापुराने स्थानिक गावकऱ्यांचे डोळे उघडले। हिमालयात असलेले जंगले, झाडे यांचे रक्षण करायला हवे याची प्रखर जाणीव बहुगुणांना झाली। या महापुरानंतर 3 वर्षांनी बहुगुणा आणि सहकारी कार्यकर्त्यांनी झाडांना मिठी मारायचे आंदोलन सुरू केले। लवकरच हिमालयाच्या कुशीतल्या गावामधल्या स्त्रियांनीही या आंदोलनात उडी घेतली। त्या झाडांना मिठी मारायच्या, झाडांना राखी बांधायच्या, इतकंच नाही तर वृक्षतोड करण्यासाठी आलेल्यांचे हत्यारही पळवायचे। हेच ते चिपको आंदोलन। चिपको आंदोलनात स्त्रिया एकत्र येऊन साखळी तयार करत आणि खरोखरच झाडाला मिठी मारून ते तोडण्यापासून वाचवत होत्या। अगोदर आम्हाला कापा आणि मगच झाडाला कापा हे त्यांचे ब्रीद वाक्य होते। या आंदोलनाचे फलित म्हणजे उत्तराखंडामध्ये सरकारने त्यानंतर 15 वर्षापर्यंत वृक्षतोडीस बंदी घातली। प्रत्येक गोष्टीकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून बघणारे सुंदरलाल बहुगुणा पर्यावरण गांधी तसेच वृक्षमित्र म्हणून ओळखले जातात। कशी वाटली ही विशेष माहिती? आवडली ना? मग आमच्या कल्लाकार्य YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या Instagram आणि Facebook पेजला पण फॉलो करा।